लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिडकोमधील पंडितनगर भागात शनी मंदिराजवळ पतंग उडवताना एक 12 वर्षीय मुलाला विजेच्या तारांमधून आलेल्या वीज प्रवाहाचा जोरदार झटका बसला। या दुर्घटनेत तन्वीर कलीम अलम हा जखमी झालेला आहे। शाळा सुटल्यानंतर कलीम हा घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता। यावेळी त्याचा पतंग उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना जाऊन अडकला। यावेळी अडकलेला पतंग काढण्यासाठी कलीम हा वीज तारांच्या जवळ गेला असता त्यानं दोरा ओढण्याचा प्रयत्न करताच वीज प्रवाहाचा जोरदार झटका त्याला बसला। ही घटना लक्षात येताच रहिवासी सोनू नागरे यांनी हातात काठी घेत धाव घेत त्याला वाचवले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। या दुर्घटनेत मुलाच्या खांद्याला, पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे। त्याला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्याची प्रकृती मध्यम असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलेली आहे। सिडको परिसरात उघड्यावरील विजांच्या तारा भूमिगत करण्याची मागणी या घटनेनं पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।